नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपलं दक्ष टाइम्स 24 मध्ये सहर्ष स्वागत करतो। उखलगावसह अनेक गावांमध्ये रामदूत हनुमान जन्मोत्सव भक्तिभावात साजरा। आज चैत्र पौर्णिमेच्या पावन दिवशी श्रीरामांचे परमभक्त रामदूत बालब्रह्मचारी पवनसुत हनुमान यांची जयंती श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात येत आहे। उखलगावसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये हनुमान मंदिरे पहाटेपासूनच भक्तांनी गजबजून गेली होती। उखलगाव येथील श्री हनुमान मंदिरात सकाळी अभिषेक, महाआरती आणि हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी गावातील नागरिक, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले। मंदिरात हनुमान चालीसा, सुंदरकांड, रामरक्षा आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की अनेक वर्षांपासून उखलगावमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। गावातील तरुण पैठण येथील गोदावरी नदीतून पायी कावडीतून पवित्र जल आणून हनुमानरायांना व गावातील विविध देवतांना स्नान घालतात। गावातील सर्व समाज एकत्र येत हा उत्सव साजरा करतात। खंडेश्वर देवांचे 13 गाडे ओढण्याचा अनेक वर्षांची परंपरा येथे जपली जाते। त्यामुळे गावात धार्मिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पालखी, दिंडी याचबरोबर भजन मंडळे आणि प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। काही ठिकाणी युवकांनी भगवे झेंडे, ढोल, ताशे आणि लेझिमच्या तालावर मिरवणुका काढल्या, तर महिलांनी मंदिर परिसरात रांगोळ्या काढून आणि फुलांनी सजावट करून उत्साहात सहभाग नोंदवला। अनेक मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांना बुंदी लाडू, शिरा, खिचडी आदी प्रसादाचे वाटप करण्यात आले। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू। पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।